नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकला पोहोचले आहेत। उद्धव ठाकरे 23 जागांचा प्रस्ताव घेऊन शरद पवारांच्या भेटीला गेले। जागा वाटपासंदर्भामध्ये सिल्वर ओकवर सध्या उद्धव ठाकरे आणि पवार यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। सिल्वर ओक निवासस्थानी ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये ही बैठक सुरू आहे। जागा वाटपासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। ठाकरेंकडून 23 जागांचा प्रस्ताव देण्यात आलाय। त्यातल्या 1 ते 2 जागा या मित्र पक्षांना देण्याचा ठाकरे गटाचा विचार आहे। कोणत्या जागा आहेत ठाकरे गटाच्या इच्छुक असलेल्या ते आपण पाहूयात। तर 23 जागांचा प्रस्ताव आहे। यामध्ये आहे जळगाव, नाशिक, पालघर, ठाणे, कोल्हापूर, बुलढाणा, हातकणंगले, शिर्डी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, वाशिम, मावळ, रायगड, रामटेक, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मुंबई, कल्याण, डोंबिवली। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडी यांच्याकडे। दिनेश, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये सध्या बैठक सुरू आहे। ठाकरे गटाकडून 23 जागांचा प्रस्ताव आहे। बघा, लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप त्या संदर्भात उद्या एक महत्त्वपूर्ण बैठक, निर्णायक बैठक पार पडते आणि त्या बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे नेते आणि विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर उपस्थित राहतील असं सांगितलं जातंय। प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित राहावं अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची अपेक्षा आहे, आशावादी आहेत की प्रकाश आंबेडकर उपस्थित राहतील। कारण अजूनही प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे की ते महाविकास आघाडीत सहभागी झालेले नाहीत, ते निमंत्रक आहेत आणि ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण होतील त्यानंतर या बाबतीतला निर्णय होईल। त्यामुळे शरद पवार, उद्धव ठाकरे ज्या बैठकीत उपस्थित राहतील त्या बैठकीत प्रकाश आंबेडकर राहतील आणि ती बैठक उद्या पार पडते आहे। आणि त्या पूर्वसंध्येला, या बैठकीआधी जी पूर्वसंध्येला आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांना भेटले आहेत। सिल्वर ओक या निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि शिवसेना युबीटी पक्षाचे नेते खासदार संजय राऊत हे सुद्धा उद्धव ठाकरेंबरोबर आलेले आहेत। 23 जागांचा प्रस्ताव किंवा ती यादी घेऊन आलेली आहे। पहिल्यापासून संजय राऊत हे म्हणत आहेत की 23 जागांवर शिवसेना युबीटी ठाम आहे। जो फॉर्म्युला सांगितला जातोय 23, काँग्रेस 15 आणि एनसीपी 10, यात वंचितला काही जागा सोडायच्या आहेत। वंचितची जी मागणी आहे ती कशी पूर्ण करायची, वंचितने त्यांचे जे मुद्दे मांडलेले आहेत त्यावर काय स्टँड घ्यायचा, या संदर्भात सध्या शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत चर्चा करतायत। गेल्या पाऊण तासांपासून ही बैठक सुरू आहे। एकीकडे सिल्वर ओकला ही बैठक पार पडत असताना दुसरीकडे काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांनीही त्यांना 19 जागा ज्या हव्या आहेत त्याचा आढावा घेण्यासंदर्भात बैठक बोलावली आहे आणि तिथेही ही बैठक पार पडते। त्यामुळे 2 महत्त्वाच्या बैठका सध्या सिल्वर ओक आणि दादर येथील टिळक भवनात पार पडतायत आणि उद्या नक्कीच दिनेश, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो। जागा वाटपासंदर्भात उद्धव ठाकरे आणि पवारांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे।